मित्रांनो, हा फोटो बघा. आता कालपासून राहुल गांधींचं रोस्टिंग जे आहे हे सगळीकडे व्हायरल होताना दिसतंय. तर राहुल गांधींनी असं म्हटलं की फॉरेन पॉलिसी हे मिठ्या मारणं, असं यांनी नवीन डेफिनेशन तयार केलं. जायचं आणि बळजबरी मिठ्या मारायच्या. तर ह्याच्यावरती आता काउंटर अटॅक सुरू झालेला आहे. निशिकांत दुबे यांनी असं म्हटलेलं आहे की त्यावेळेस सुद्धा इंदिरा गांधींना फिडेल कॅस्ट्रो जे आहेत, क्युबाचे सर्व जे होते, त्यांनी मिठी मारलेली होती. पण ह्यांना फरक नाही कळत आहे बघा. आपण बळजबरी मिठी मारणं आणि दुसऱ्यांनी आपल्याला मिठी मारणं, ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आपण फोटोसाठी दुसऱ्याला बळजबरी मिठी मारणं, कॅमेरामध्ये येण्यासाठी मिठी मारणं आणि कुणीतरी आदराने आपल्याला मिठी मारणं, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एवढं म्हणजे एवढी समज असेल का, हे मला थोडासा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला ना, उपलब्ध आहे व्हिडिओ, तर तुम्हाला लक्षात येईल इंदिरा गांधीजी असं पदर वगैरे घेऊन येत आहे, ते थांबतायत आणि कॅस्ट्रोनी त्यांना आदराने मिठी मारली. कारण की त्याला पार्श्वभूमी होती भारताने रशियासोबत केलेला ऐतिहासिक करार, याची पार्श्वभूमी होती आणि त्याच्यामुळे त्यांनी ती मिठी मारली होती. आणि कॅस्ट्रो यांच्यासाठी इंदिरा गांधी हे म्हणजे एक नेक्स्ट लेवल असं काहीतरी होतं कॅस्ट्रो यांच्यासाठी. आणि त्याच्यातून ते झालेलं होतं. त्याच्यातून तो ऐतिहासिक प्रसंग घडलेला होता. बेअर्स हग असं त्याला म्हटलं गेलेलं होतं. आणि ह्याच्या अगदी विरोधात विद्यमान पंतप्रधान महोदय इतर राष्ट्रांच्या प्रमुखांना ज्या पद्धतीने भेटतात, ज्या पद्धतीने हात मिळवण्यासाठी धडपड केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता पुढचा मुद्दा माझा असा आहे, गेल्या 60-70 वर्षामध्ये काहीच झालं नाही. नेहरूंचं अपयश, इंदिरा गांधींचं अपयश, राजीव गांधींचं अपयश, या सगळ्यांच्या कारकिर्दी अपयशी आहेत असं सांगायचं आणि स्वतः येऊन भोपळे चौकात अडकल्यानंतर परत एकदा त्यांचेच दाखले द्यायचे. म्हणजे हे असं, ह्याला दुटप्पीपणा म्हणतात. दुटप्पीपणा, दुतोंडीपणा असं म्हणतात. तुमचं या संदर्भात काय मत आहे? मी सांगितलेला मुद्दा तुम्हाला पटतोय का? खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भक्त मंडळीने सुद्धा नक्की सांगा. आणि प्लीज भक्त मंडळीने वापर करताना दोन्ही मेंदूंचा करा.